पीक विम्यामध्ये नुकत्याच झालेल्या काही बदलांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. नवे नियम कोणते आहेत? नक्की काय बदललं आहे? सरकार खरंच नुकसान भरपाई देणार का? आपल्याला हक्काचे पैसे कधी मिळणार की पुन्हा फक्त आश्वासनच मिळणार? हे सर्व याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणते नवीन नियम झाले आहेत ते देखील पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाही तर तुम्हाला काहीही समजणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न तर काय आहे, आम्ही प्रीमियम भरतोय पण नुकसान भरपाई वेळेवर मिळते का? सरकार म्हणतं 15 दिवसात पैसे देतो, पण खरंच मिळतील का? हा डिजिटल पीक पाहणी सर्वे म्हणजे नेमके आहे तरी काय? अनेक शेतकऱ्यांच्या मनात हे प्रश्न आहेत. नवे नियम व बदल कोणते झालेत? तर पहिला बदल, डिजिटल नोंदणी अनिवार्य झाली. आता ई पीक पाहणी सर्वे व ॲग्रिस्टेक फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक आहे. जर नोंदणी चुकीची असेल तर विमा हा रद्द होऊ शकतो. त्यामुळे हा महत्वाचा बदल नियम तुम्ही लक्षात घ्या. दुसरा, 1 रुपया प्रीमियम योजना बंद. आधी राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा ही योजना आणली होती, परंतु यामध्ये अनेक बोगस दावे आणि फसवणूक वाढली. त्यामुळे सरकारने ही योजना बंद केली. परंतु आता पुन्हा एकदा जुनी पद्धत लागू झाली आहे. कोणती आहे ती पद्धत? चला पाहू. म्हणजेच शेतकऱ्याला 7/12 उतारा, पिकाची माहिती अगदी कागदी स्वरूपात कृषी सहाय्यक किंवा तलाट्याला द्यावी लागणार आहे. शेतकरी स्वतः CSC सेंटरवर जाऊन किंवा बँकेतून देखील अर्ज करू शकतात. तर हा महत्वाचा बदल लक्षात घ्या. पीक विमा प्रीमियम शेतकऱ्यांकडून जर धान्य, ज्वारी, नाचणी यांसारखी असेल तर त्यासाठी 1.5% विमा आकारला जातो. तर तांदूळ, डाळी यांसारखी पिके असतील तर 2% व फळबाग व्यापारी पीक असेल तर 5% कर आकारला जातो. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025 साठी पिकानुसार विमा प्रीमियम ठरवले आहेत. हा विमा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर भरावा लागतो. बाकी रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार देते. उदाहरणार्थ रायगड किल्ल्यातील तांदूळ हे पीक असेल तर 457.50 पैसे प्रति हेक्टर. म्हणजे जर शेतकऱ्यांनी 2 हेक्टर धान्य नोंदवलं असतील तर त्याला एकूण 915 रुपये प्रीमियम हा भरावाच लागेल. आता यासाठी शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे महत्वाची कोणती आहेत? तर आधार कार्ड, दुसरं 7/12 उतारा, तिसरं बँक पासबुक आणि चौथं ते म्हणजे ई पीक पाहणी म्हणजे डिजिटल सर्वे असणे महत्वाचे आहे. पीक विमा लवकर येण्यासाठी कोणते उपाय आहेत? तर पहिला उपाय, नोंदणी करताना आधार, 7/12 उतारा व ई पीक पाहणी हे सर्व नीट तपासून घ्या, त्याची एकदा खात्री करा. दुसरं, शेतकरी संघटनेशी जोडलेले राहा, त्यामुळे एकंदरीतच दबाव हा टाकता येईल. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले हक्क उठवलाच पाहिजे आणि त्यासाठी आवाज हा उठवावाच लागेल. कारण जितका मोठा आवाज असेल तितकाच मोठा दबाव सरकारवरती टाकता येईल व आपली भरपाई आपण घेऊ. तर तुम्हाला काय वाटतं? एक प्रश्न तुम्हाला विचारते, तुम्हाला पीक विमा वेळेवर मिळालाय का? की अजूनही तुम्ही पीक विम्याचीच वाट बघत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं उत्तर. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व खऱ्या माहितीसाठी योजना घरपोच या आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना काहीही माहिती नसतं अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आवडला तर लाईक करा आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.